जय श्रीराम आणि जय शिवराय भावांनो. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तर आज आपण चाललोय मुंबईमधला सर्वात फेमस गणपती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका चिंचपोकळीचा चिंतामणी या बाप्पाच्या पाद्यपूजनला आपण आज चाललोय. तर नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहे केदार, आणि फक्त चिंतामणीच नाही, ते या व्हिडिओमध्ये सोबतच तेजोगायाचा राजा आणि कुलाब्याचा राजा या दोन गणपतींचे पण चिंतामणीसोबत पाद्यपूजनचे क्लिप्स आम्ही काढलेले आहेत आणि सर्व या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तर आज आषाढी एकादशीचा पण दिवस आहे, तर सर्वात पहिला आपण जाऊया विठोबा रखुमाईच्या मंदिरात. विठोबा रखुमाईचं दर्शन करून मग आपण निघूया चिंतामणीच्या पाद्यपूजनला. तर आणि सोबत तुम्ही पाठी पाहू शकता, तुम्हाला दाखवतो. तर हे तुम्ही पाहू शकता भावानं. तर आता माझी घरातली पूजा झालेली आहे आणि इथे देवारा आहे माझा आणि इथे माझे राधाकृष्ण आहेत. तर माझ्याकडे विठोबा रखुमाईचा तर फोटो नव्हता, म्हणून मी त्यांना असा विठोबा रखुमाईसारखा असा एक लुक दिला आहे. तर कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपण पाहू शकता इथे माझ्या गणपती बाप्पाची बनवण्याची सुरुवात आता होणार आहे. तर इथे आता पहिला मी या बाप्पाचा मोदक बनवून त्याची पूजा केली आणि इथे खाली ठेवलेली आहे माती. तर आता लवकरच तुम्हाला काहीच दिवस राहिले, एक दीड महिना राहिला गणपती यायला. तर सोबतच आता गणपती बनवायला पण माझी सुरुवात होणार आहे लवकरच. आणि आपला बाप्पा पण कसा आहे तेही बघायला भेटणार तुम्हाला काय एक दीड महिन्यानंतर. तर लगेच मी इंस्टावर पण जेव्हा बनले गणपती पूर्ण रेडी झाल्यानंतर तेव्हा मी इंस्टावर पोस्ट टाकलेली, जशी गेल्या वर्षी टाकलेली होती तशी. तर चला बिना काही वेळ घालवता आपण जाऊया पहिल्या विठोबा रखुमाईच्या मंदिरात. तर आता आपण निघूया विठोबा रखुमाईच्या मंदिरात. आणि सोबतच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक नाही करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच गणपती बाप्पाचे फक्त कमेंट सेक्शनमध्ये गणपती बाप्पा मोरयालाही विसरू नका. तर चला बिना काही वेळ घालवता आपण या व्हिडिओला तर सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. विचार केला मंदिरात जायच्या पहिला काहीतरी घेऊन जाऊया. तर आता मी घेतले फुलं आणि तुळशीपत्र घेतलेत. तर जाऊया आणि विठोबा रखुमाईचे दर्शन करूया, त्यांना चढूया. चला मग निघूया आता. भावानं तुम्ही पाहू शकता ते विठोबा रखुमाईचं मंदिर. तर इथे कीर्तन चालू आहे आता. बघूया आपण दर्शनाची लाईन कुठून आहे बहुतेक. जाऊया आता भाऊ जाऊन दर्शन घेऊया विठोबा रखुमाईचं. तर भावांनो, तर आता विठोबा रखुमाईचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय केदार चिंचपोकळीला. तर भाई फक्त 5 मिनिटं पाऊस आला, मी इथे पुन्हा जादू बनून आलो आणि भाऊ फक्त छत्रीमध्ये घेऊन आले. बघू शकता. तर चला पुढे जाऊन रेनकोट काढून टाकली जर जास्त गरम करायला लागलं तर. आता पहिला आपण चिंतामणीलाच जायचं ना पहिला. मग चिंतामणी आणि मग तेजोगाय आणि नंतर संध्याकाळी राजा, कुलाब्याचा राजा. तर चला आता आपण निघूया, आपण पुढे जाऊया. पोचलोय CST ला. आता जातो तिकीट काढायला. आपण नेहमीप्रमाणे आपली ती लाईन दरवर्षी सारखी. केदार तिकीट काढतोय ना, केदार काढतोय तिकीट. वा वा वा, चांगली गोष्ट. आज केदार तिकीट काढणार. चला केदार भाई की जाईल. नेहमी मी काढतो, आज केदार भाई काढणार आहे. भावांनो आता तिकीट काढली चिंचपोकळी. रिटर्न तिकीट 10 रुपये. केदारची पण काढली. तर आता चाललोय चिंचपोकळी गणपती बाप्पा मोरया. चला ट्रेन लागतंय, पनवेलला जाऊया. चल खारघरला कल सुबह पनवेल निकलना है, जल्दी बोल. एक गई, एक कल्याण गेली. कल्याण गेली. आता जाऊया आपण, आपल्याला जायचं चिंचपोकळीला आपण. चला जाऊया. आता आपण निघालोय चिंचपोकळी स्टेशनसाठी. तर बस आता आपण जस्ट ट्रेन निघाली. आता मंची स्टेशनला पोहोचलोय. तर वावा म्हणून आधी खूप पाऊस पडत होता, आता कायच नाही बघा, पूर्ण ऊन पडत चाललंय. केदारभाई काय विषय आहे तुमचा? आज झोप आली आणि की आम्हाला सकाळी झोपायची लय सवय, उठायची सवय नाही. हा मेन टायमिंग आमचा झोपायचा असतो दुपारचा. आज आपली मेहनत दुपारी. तर चला आता डायरेक्ट भेटूया आपण चिंचपोकळीच्या स्टेशनवर.
तर भावानं आता पोहोचलोय चिंचपोकळी स्टेशनला आणि आता जायचोय आपला चिंतामणीकडे. तर बघूया किती वाजले आता. काय वाजले असते आता 2:30 वाजले. तर 3चा टायमिंग आहे. बघूया तिथे किती गर्दी असेल, गर्दी जमा झाली असेल बहुतेकली. बघूया जाऊन आता कसं काय विषय आहे ते. चला जाऊया आता डायरेक्ट चिंतामणीकडे. भावानं पोहोचलो आता चिंतामणी स्टेशनला. आता ते चिंतामणी स्टेशनच्या बाजूलाच चिंतामणी बसतो. इथे बघा इथे मंडप बांधलेला आहे. इकडनं पण दिसते आपल्याला. इकडनंच भावानं पाहू शकता इकडनं. पण आता आलोय चिंतामणीच्याकडे. तर आतमध्ये पाद्यपूजन आता पूजा चालू आहे. आतमध्ये बंद ठेवलेलं आहे. थोड्या वेळाने उघडणं झालं. पावन आता थोड्या सेलानी येते. पडदा उघडला जातो. पावा आताच सेल.
हे मित्रा चल ना पुढे. भावांनो, तर आता चिंतामणीचा पाद्यपूजनचं आपण दर्शन केलेलं आहे आणि आता पण चालू आहे तेजोगाया गल्लीत चाललो आपण. इथे इकडनं जवळच आहे. तर चिंतामणीचं झालं तर खूप मेहनत झाली कारण की गर्दी खूप होती जास्त. माझ्या हातात तर बघू शकता. केदारजवळ केदार भाई बाहेर उभा होता, आतमध्ये मी गेलेलो पूर्ण शूट करायला. केदार बोलला मला बघ, मी गर्दी बघूनच केदार बोलला तुझा दर्शन करून घे, मी थांबतो बाहेर. दादा दर्शन झालेले आपले चिंतामणीचे. तर आता जातोय तेजोगायाच्या राजाला. जाऊया, बघूया तिथे पण किती गर्दी आहे किती नाही. तर भावांनो, इथे चिंतामणीला भरतनाट्य डान्सचा पण शो होता. तर पण तो आपण काढला नाही आता. ते चालू व्हायच्या आधीच आपण निघालो कारण आपल्याला परत मग तेजोगायाचा गणपती पण कव्हर करायचा आहे व्हिडिओमध्ये आणि आपल्या खुद्यावरचा राजा पण करायचा आहे. जर आता तिथे थांबलो भरतनाट्यसाठी तर फारसा उशीर होऊ शकतो. तर आणि जास्त म्हणून काही काढलं नाही या चिंतामणीच्या ह्याच्यामध्ये गेल्या वर्षी एवढं. तरी चला आता बघूया तेजोगायाच्या राजाकडे काय बघायला भेटलं. आलो आता पण राजा तेजोगायाचा. गणपती बाप्पा चलेगा, एक फोटो भी चलेगा. आणि